माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद गुरुचरित्र अध्याय 37 याचे कथन करणार आहे। गुरुचरित्र अध्याय 37 में गुरु की महिमा और पूजा के विधान का वर्णन है। यह अध्याय हमें सिखाता है कि गुरु ही सर्वोत्तम है और हमें उनकी पूजा और सेवा करनी चाहिए। इस अध्याय में हम देखते हैं कि कैसे एक राजकुमार गुरु के चरणों में समर्पित करता है और गुरु की आज्ञा का पालन करता है। राजकुमार बहुत विद्वान था, लेकिन वह अहंकारी था। वह गुरु के पास आया और उसने सभी प्रकार की सिद्धियां प्राप्त करने की प्रार्थना की। गुरु ने राजकुमार को बताया कि सिद्धियां प्राप्त करना आसान नहीं है, इसके लिए कठिन परिश्रम करना पड़ता है। लेकिन राजकुमार गुरु की कृपा प्राप्त करना चाहता था। उसने गुरु के चरणों में समर्पण कर दिया और गुरु की आज्ञा का पालन किया। गुरु की कृपा से राजकुमार को सभी प्रकार की सिद्धियां प्राप्त हुई। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी। श्री गुरु सांगती ब्राह्मणासी, काय निरूपिले त्यानंतर। ऐक म्हणे नामधारका सगुण, श्री गुरु अवतार नारायण। जाणे सर्व आचार गुण सांगतसे कृपेसी। त्रिमूर्तीचा अवतार जासी, आचार सांगता काय प्रयासी। ज्ञान देऊनी पतितासी, वेद म्हणविले कवणे परी। ऐसा गुरुमूर्ती दातारू, भक्त जना कल्पतरू। सांगता झाला चारू, कृपा करुणी विप्रासी। श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, गृही रक्षावे कारणासी। अग्निमंथन काष्टासी, संपादावे कृष्ण मार्गार। श्रीखंड दिव्य मणी धृत, तीळ कृष्णांजिन छाग बस्त। इतुकी असावी पवित्र, दुरिते बाधा करुण शक्ती। शुक पक्षी सारसासी, पोसावे घरी प्रियसी। समस्त पाप विनाशी, धेनु असावी आपुले घरी। देव पूजेचे विधान, सांगेन काय एको मन। गृह बरवे समार्जुन, देवगृह अर्चावे। हिरण्यरौप्य ताम्रेसी, अथवा मृत्तिका पात्रेसी। सामार्जन करावे विधीसी, निषिद्ध पात्रे सांगेन। कास्य पात्र कन्या हस्ती, नोरी अथवा क्षुद्र जाती। न करावे वस्त्र धरोनी वामहस्ती, दक्षिण हस्ते सारवावे। प्रारंभ करावा नैऋत्य कोणी, रात्री न करावे उदक घेऊनी। अगत्य करणे घडे मनी, भस्मे करुनी सारवावे। रंगमाळिका घालोनी, निर्मळ असावे देवता भुवनी। मग शुभासनी बैसोनी, देवपूजा करावी। जैसी संध्या ब्राह्मणासी, देवपूजा करावी तैसी। त्रिकळ करावे अर्चनासी, एकचित्ते मनोभावे। त्रिकालन घडे जासी, प्रातः काळी करावे हर्षी। तेही न साधे परियेसी, मध्यान्ह काळी करावे। सायंकाळी मंत्रेसी, पुष्पे वहावी भक्तीसी। ऐसे न साधे जयासी, भोजन काळी करावे। देवपूजा न करी नर, पावे त्वरित यमपुर। नरक भोगी निरंतर, ऐक ब्राह्मणा एक चित्ते। विप्रकुळी जन्मजयासी, पूजा न करती जेवी हर्षी। तोची होय यमग्रासी, वैश्वदेव न करी नर। देवपूजा करवासी, विधाने सहा प्रियसी। उदक नारायण स्वरूपेसी, पूजिता तुझी जगन्नाथा। दुसरा प्रकार सांगेन एका, अग्निपूजा अधिका। मानसपूजा अतिविशेष, एक चित्ते परियेसा। सूर्यपूजा करता जाण, संतुष्ट होय नारायण। सामान्य पक्ष थंडीतली जाण। प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी, ज्ञाता असेल बुद्धिमंत। यज्ञ पुरुष पूजा तुम्ही त्वरित, स्वर्गापवर्ग पूजा देत। यज्ञ पुरुषा पूजा मुख्य जाण। अथवा पूजा वेदिनीची
ब्राह्मण पूजावे अतिविशेषी गुरु पूजा मनोमानसी प्रत्यक्ष तुष्टे त्रिमूर्ती गुरु त्रिमूर्ती म्हणून बोलती समस्त श्रुती वचनी सकळा विष्टे तयापासूनी पाविले चारी पुरुषार्थ कली प्रवेश होता नर न करते अंतःकरण स्थिर उत्पत्ती केली शार्ग धरे समस्त लोक उद्धरावया शालिग्राम चक्रांकितेसी प्रकाश केला ऋषिकेशी तीर्थ घेता पर्येसी समस्त लोक पापे नास्ती निरोप घेऊन श्री गुरुचे पूजन करावे प्रतिमेचे वदोक्त मंत्रे देवाचे विधिपूर्वक अर्चावे श्री जनादी शूद्रासी न म्हणावे वेदमंत्रासी आग मोक्त मार्गेसी गुरु निरूपे करावे श्री गुरुचे निरूपाने पूजा करी काष्टपाषाण तेची होती देवदान प्रसन्न होय परेसा सुची आसनी बैसोनी करावे प्राणायाम तिनी येभ्यो माता म्हणून चेतवावा परमात्मा प्रणव मंत्रांनी द्वादश उदके प्रोक्षावे आपले शीर्ष संकल्प करुनी अंगण्यास कलश पूजा करावी देवा दक्षिण मागेसी कलश ठेवला पर्येसी पूजा करुनी भक्तीसी शंख पूजा करावी निर्माल्य काढून विनयसी टाकावे नैऋत्य दिशी धूत वस्त्र अंधरा हर्षी दीप प्रज्वलित करावा स्मरावे मनी श्री गुरुसी मनोवाक्याय कर्मेसी अर्चन करावे पीठासी विधिपूर्वक अवधारा चारी द्वारे पूजोनी दिशा पूजाव्या अर्जुनी शांताकार करा ध्यानी मग आवाहनावे मंत्रोक्त सहस्त्र शीर्षेती आवाहनून पुरुष एव दे करा आसन एतावानस्य म्हणून पाद्य द्यावे अवधारा मंत्र म्हणून त्रिपाद दुर्व ऐसा अर्ध द्यावे पर्येसा तस्माद विराळ म्हणायसा देवासी आचमन समर्पावे यत् पुरुषेण मंत्रेसी स्वपन करावे देवासी पंचामृतादी विधीसी स्वपन पूजा करावी पुरुष सुक्तादी रुद्रेसी श्रुती मार्गे करोनी ज्ञानसासी स्वपन करावे पर्येसी एक चित्ते अवधारा स्वपन करून देवासी बैसवावे शुभासनेसी तय्यम ज्ञानी ती मंत्रेसी वस्त्र द्यावी पर्येसा तस्माद्यज्ञात मंत्रेसी यज्ञोपवित द्यावे देवासी ये रे मंत्रे गांधाक्षतेसी म्हणावे अनन्य भक्तीने तस्मादश्वा आजयंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वामी एक चित्त मनपूर्वक देवासी पुष्पे वहायचे विधान सांगे नाही का ऋषीजन आपण पेरिली कुसुमे सुगुण उत्तम पक्ष पर्येसा पुष्पे असते अरण्यात मध्यम प्रकाराचे वाहता क्रय करून विकत घेता सामान्य पुष्प पुष्पे जाणा उत्तम न मिळता घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधम पीत कृष्णचित्र अधमाधम शिळी पुष्पे देख सदिच्छ अथवा कृमी भक्षक भूमीवरी पडले एक पुष्प त्यजावे देवासी शिळे नव्हते द्रव्यदान बिल्बपत्र तुलसी पर्ण सहस्त्रपत्र कमळे दान सदा ग्राह्य देवासी शतपत्रे बकुल चंपकाशी पाटले कमले पुन्नागेसी मल्लिका जाती करविरेसी कल्हार पुष्पे अर्पावी विष्णुपूजा करावयासी वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी धत्तुर अर्क करवीरेसी रक्तपुष्पे वर्जावी गिरिकारणिका निर्गुणेसी सेवगा कल्पित करंजेसी अमलपत्र कुष्मांडेसी पुष्पे विष्णुसी वर्जावी ही वाहिल्या होय दोषी सांगे नाही का समस्त ऋषी पूजा करिता विष्णुसी त्यजावी याची कारणे अर्कपुष्प वाहिल्यासी विनाश होय आपणासी दत्तुर पुष्पे प्रज्ञानाशी कोविदारे दारिद्र्यता गिरिकर्णिका पुष्पे वाहता कुलक्षय होत त्वरिता कंटकारी पुष्पे वाहता शोक पर्येसा
कुंद पुष्पे होय दुःख, शाल्मली पुष्पे रोग ऐक, या कारणे करुणी विवेक पुष्पे वाहावी विष्णुसी. वर्जा पुष्पे ईश्वरासी, सांगेन नावे पर्येसी, कापिथ्य केतकी शशांकेसी, श्याम पुष्पे वर्जावी. कृष्ण पिंगळ करंज देखा, घातकी निबंधी पंचका, बकुल दांडी केतका, माधवी पुष्पे वर्जावी. च्यूतकंद युधिका जाती, रक्त पुष्पे वर्जावी निरुती, ईश्वरार्चने दोष घडती, श्वेत पुष्पे मुख्य देखा. पूजा करिता गणेशासी, वर्ज करावा तुम्ही तुलसी, वर्ज करावे दुर्वेसी, दुर्गा शक्ती देवीचे. येणे विधी पुष्पे वाता, काम्य होय तुम्हा त्वरिता, चतुर्विध पुरुषार्थ होय तुम्हा अवधारा. सत्पुरुष मंत्रेसी, सुगंध धुपावे परिमळेसी, ब्राह्मण सेती मंत्रेसी, एकारती करावी. चंद्रमान मनसो मंत्रेसी, नैवेद्य द्यावा परिकेसी, तांबूल देता मंत्रासी, नाभ्यासी म्हणावे. सुवर्ण पुष्प निरांजन सप्तास्पेती, मंत्रे करून वेदामेती, मंत्रे करून पुष्पांजली अर्पावी. धाता पुरस्तात मंत्रेसी, नमस्कारावे देवासी, अति सन्मुख पृष्ठदेसी, गर्भगृही करुणे. नमस्काराचे विधान सांगेन ऐका विद्वजन, अपसव्य देवा प्रदक्षिणा करुणी नमन करावे. आपला गुरु माता पिता, सन्मुख जावे बाहेरून येता, अथवा उत्तम द्विज देखता, सन्मुख जाऊन वंदावे. सभा असेल द्विजवराची, नमस्कार करा तुम्ही एकची, देवतार्चनी तैसेची, नमस्कार पावे समजता. माता पिता श्री गुरुसी, नमस्कार करावेसी, उभय हस्ते करणास्पर्शी, एकोभावे वंदावे. सव्य हस्त स्पर्शोनिका, वामहस्त वामपादा वरी देखा, धरून नमस्कार करावा. गुरुस्थानाची नावे सांगेन ऐका एकोभावे, विचारोनिया बर्वे नमस्कारावे. येणे विधी माता पिता गुरु धाता, भयहर्ता अन्नदाता, व्रतबंध केल्या पुरे हिता, स्वपत्रीचे गुरुस्थानी. ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता, स्वपत्र असेल तो माता, वय अधिक इष्टमैत्रा, नमस्कारावे तयासी. निषिद्ध स्थाने नमावयासी, सांगेन ऐका तुम्हासी, वय उणे असेल जासी, नमुने विद्वज्जनी. अग्नी समिधा पुष्पे कुश, धरिला असेल अक्षता कलश, स्वहस्ती परहस्ती असता दोष, उभयता असे नमस्कारा करिता. जप अथवा होम करिता, दूर देखीला द्विजयता, स्नान करिता जळी असता, नमस्कार करू नये. एखादा विप्रसे धावत नेणता, अथवा धनर्गर्वित क्रोधवंत मंगल स्त्रात, नमन करिता दोष घडे. एक हस्ते ब्राह्मणासी, नमू नये पर्येसी, प्रेत नरू मूर्ख जनासी, करून नमस्कार. गीतवाद्य नृत्येसी, संतुष्ट व्हावे देवासी, प्रार्थना करावी भक्तीसी, मग अर्चावे सनकाधिका. पूजा अर्पुनी देवासी, हस्त ठेवणी पिठेसी, उत्तर पूजा करा हर्षी, मग करावे उद्वासन. ऐसे परी देव पूजा करावी भक्तीने, ऐक द्विजा अन्न संस्कार भावया काजा, वैश्वदेव करावा. अगण्यलंकार करुणी, अन्न अग्निकुंडी दाखवणी, द्रुत संमिश्र करुणी, 5 भाग करावे. एका भागाच्या 6 युती, दुसरा बळीहरणी योजिती, अग्रदान तिसरा करीती, 4था भागे पितृयज्ञ. मनुष्य यज्ञ 5 वेसी, वैश्वदेव करावा मंत्रेसी, अन्न नाही ज्या दिवशी, तंदुलांनी करावा. वैश्वदेव समयासी, अतिथी आलिया घरासी, चोर चांडाल होय हर्षी, पूजा करावी मनोभावे. यम सांगले आपले दुतासी, वैश्वदेव न करित्या नरासी, अतिथी आलिया घरासी, अन्न न घाली जो नर. त्या ते आणावे आम्हापासी, पूजा करीती जे विधीसी, जाऊ नको तयापासी, विष्णू आज्ञा मासे. माता पिता घातकियासी, शुनी स्वपन चांडाळासी,
अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे परियेसा, न विचारावे गोत्र कुळा, अन्न घालावे तात्काळा, विमुख झालिया वर्षे 16, पितर न येती घरासी. प्रवासी असेला आपण जरी, औषधी द्रुत दधी चिरी, कंदमुळे फळे तरी देवयज्ञ करावा. अन्नविणे अन्नदान करू नये साधूजने, पंचमहायज्ञ न करी त्यात ब्राह्मणे चांद्रायणा चरावे. न होता वैश्वदेव आपल्या घरी, भिक्षेस आला नरधरी, क्षा गालिता पापदुरी, वैश्वदेव फल असे. बळी हरण घालवणी त्याने करावे चांद्रायण, आपण काढिता दोष जाण, आणि का करी काढवावे. इति श्री गुरुचरित्र अध्याय 37 समाप्त.